तर आम्ही सह्याद्रीमध्ये फिरायला नव्हतो गेलो, तर एक रील शूट करायला गेलो होतो. आणि ती रील साधीसुधी नाही, तर एक ब्रँडचा शूट होता. आणि त्या रीलच्या प्रोडक्शनलाच आम्हाला 20,000 रुपये खर्च लागून गेला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळेल की एक प्रोसेस कशी असते एक ब्रँडचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे. तुम्हाला माझ्या मित्रांना भेटायला मिळेल, माझ्या टीमला भेटायला मिळेल आणि छान छान मज्जा बघायला भेटेल. प्लस आम्ही सांदन व्हॅलीला पण गेलो होतो आणि कुठल्या गावाला आम्ही पोहोचलो, कुठल्या गावाला आम्ही शूट केलं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या 3 दिवसाची मेहनत शेवटी त्या व्हिडिओच्या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसेल. आमच्या DOP साहेब व्हिडिओग्राफरला पिकअप केलेलं आहे आणि आमच्या मेन माणूस ज्याच्यामुळे सगळं कामं बाहेर होत आहेत, आमचा लोकेशन वाला गाय स्वतः सागर की गहराई में जाने वाले हम कल सागर को पिक कर लिया है. कुठे जाणार आहे सागर आपण? सम्राट भंडारदरा. आर यू एक्साइटेड फॉर टुमारो शूट? यस, वेरी मच. दिख रहा है तुम्हारे चेहरे के ऊपर. मी प्रिपेअर नाही आहे भैया, डायरेक्ट समोर आणतो. डायरेक्ट समोर आणलेला त्याच्या. बघ आमचा माणूस, बघ आमच्या चाळीसगावचा माणूस. गाइस, मैं पैसों से मिलने आया था गाइस, मैं पैसों नहीं मिले. देखा का कॉन्फिडेंस, देखा. भाई लोग, रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही इथेच आहे. स्टील वी आर गोइंग टू रीच. साप 2:22 ऑलमोस्ट गावात पोचलोय. थोडं राहिलंय, एकदम थोडं राहिलंय. 2:36 आम्ही आत्ता पोचलोय. 8 तास ट्रॅव्हल केलं आणि आता टेंट लावतोय आपला सागर. आणि उद्या सकाळी आम्ही किती वाजता उठू माहिती नाहीये, पण शूट पण करायचंय. प्रणव आपला व्हिडिओग्राफर, DOP मेन माणूस. समजत नाही गाईज, मला समजत नाही. तर फायनली आम्ही पोचलो, टेंट लावली. सकाळी किती वाजता उठायचंय? 6-7 पर्यंत उठून जाऊ. म्हणजे 3 तासाची झोप ना. सी यू टुमॉरो. गुड मॉर्निंग. आम्ही चाललोय आता लोकेशन बघायला आणि तुम्हाला दाखवतो काय आहे हे. हा काय लँडस्केप आहे यार, काय सुंदर आहे खरंच. स्वर्ग से सुंदर सह्याद्री. वेलकम डिरेक्टर ऑफ दिस व्हिडिओ मिताली लोहार. हॅलो. कसा शूट करायचा मितालीजी आम्हाला? असं एकदम एस्थेटिक छान सह्याद्रीचा स्पिरिट बाहेर आणणारा शूट करूयात. बघूया काय मजा करता येईल. हो हो, युअर बॉय इज रेडी टू शूट. आउटफिट चेक. आता चालू होईल आमचं शूट. ड्रोन इज रेडी टू फ्लाय. शूट करताना मला माझे 2 मित्र भेटले, प्रवीण आणि आवी. प्रवीण, हे हिरो कितवीला आहे तू? 8वीला. मस्त. आणि आवी तू कितवीला आहे? 5वी. हो, काय क्यूट स्माइल आहे भाई तुझी. पकडला मासा? हा कोणी पकडलाय आवी? प्रवीण, ए आवी, हा वाला कोणी पकडलाय? दाखव दाखव दाखव. हा कोणी पकडलाय? काय म्हणतो त्याला? चिलापी बोलतात, चिलापी मासा. आणि हे तुम्ही बघू शकता, याचे गिल्स, ज्यादा गिल स्लिट्स, आणि हे त्याचे फिन्स आहे, खालचा फिन्स आहे. आणि गेला गेला. आम्ही मासे विकत घेऊन टाकले टीमने. मासे डायरेक्ट संध्याकाळी बेत झालाय माशांचा. भाई कितीला घेतले यांनी? आम्ही 100ला. किती? ती कोणती आहे रे? 100ला 6. काय फसवता रे लहान पोरांना. मिताली, सागर, काय नेगोशिएट केलंय.
छानसं सुंदर पहिले काही शॉर्ट्स झालेले आहेत चांगले. आणि आता पुढच्या लोकेशनवर चाललोय आम्ही. मजा आया क्या? इथं चिल केलं फुल. चिल केलं आम्ही, मेहनत केली. लोकेशन मैनेजर आगे किधर जाने का है? अभी जाने का है. वो जो प्लेन रास्ता था ना वहाँ पे पूरा लॉन्ग एक एक्सपोजर शॉट आता है. हाँ गॉट इट. तो वर आहे तुझा ड्रोन आणि तू वरून चाललाय असं पॅरलल. वन मोर ड्रोन शॉट. चल सर चालवा ना सर गाडी. ओके. कसा आला ब्रो? एकदम असाच चष्मा मी टाइप पाहिलाच नाही भाई. पाडू झालाय भाई. तिथून घेतला ना शॉट तो एकदम हाफ आला. हो एक नंबर आहे. नो डाऊट. वो तर चालू आहे शूट खूप छान. थोडीशी बॅटरी संपली कॅमेराची, मग प्रणव गेलाय नवीन बॅटरी घ्यायला. पण तुम्ही बघू शकता हे लँडस्केप खूप ग्रीन, मागे सह्याद्री. खरंच सांगतो इतका ओव्हरवेल्मिंग फिलिंग होतंय ना, कारण मी हिमाचल खूप करत राहतो, पण आपल्या महाराष्ट्रातच एवढं सुंदरता आहे हे मला आज फील होत आहे इथं आल्यापासनं, सह्याद्रीत आल्यापासनं. खरंच खूप जास्त सुंदर आहे गाईज. ब्रो 15 तास इन सह्याद्री कसं वाटतंय? खरं सांगू तर खूप सुंदर वाटतंय. त्यानंतर काम करतोय या सुंदरतेमध्ये अजून भारी वाटतंय. काम कामासारखं नाही वाटत आहे. आहा अजून काय पाहिजे भाई? लास्ट शॉट आणि ड्रोनचं काम झालं आहे. ये जिंकलो. तर पूर्ण शूट झालंय आणि प्रणव गेलाय घरी. आज आम्ही इकडेच थांबतोय, मी, सागर आणि मिताली. तर सध्या मी इकडे एकटा आलोय थोडा टाइमसाठी. खूप ओव्हरवेल्मिंग फील होतंय. मेन सीन तर हा आहे की खूप मजा येते ही गोष्ट करायला ॲज अ ट्रॅव्हलर, आणि मेन म्हणजे आता झालेलं कॉन्टेंट क्रिएटर, जिथून आपल्याला आता सध्या पैसे येत आहेत. तर कॉन्टेंट क्रिएटर काम करणं, कॉन्टेंट बनवणं, कॉन्टेंट बनवायचा जो सीन आहे, माणूस 1 वर्ष बनवेल आनंदाने, आपल्या फेमस होईल, 2 वर्ष बनवेल, पण एक टाइम नंतर वाटतं की काहीतरी आलं पाहिजे समोरून. वय पण होत राहतं, मोठा होत राहतो व्यक्ती. तर ज्याच्यासाठी आता आपण कॉन्टेंट बनवतो तो म्हणजे पैसा. बाबा पैसे आले पाहिजे, थोडेफार फिरायला भेटलं पाहिजे, स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, पैसे आले पाहिजे. आणि हे काम करायला खूप मजा येते, कारण की ह्या कामाने आपल्याला पैसे भेटत आहे, जिथून आपली रोजीरोटी येणार आहे, जिथून आपल्याला फिरायला भेटणार आहे, जिकडून आपल्याला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज भेटणार आहे. ते काम करायला भेटतं महिन्यातनं 1-2दा. तर ते खूप एन्जॉय करून करतो माणूस. आणि ही 30 लोक आहेत, सागर, प्रणव, मिताली, ज्यांनी माझ्यासाठी आधी फुकटमध्ये खूप कामं केली आहेत. की फुकटमध्ये म्हणजे जस्ट ये शूट आहे, ये हे काम आहे करून देणार, ये हे काम आहे करायचं आहे. आणि असे खूप जण आहेत, केदार आहे, तन्मय आहे, असे खूप सारे माझे मित्र आहेत ज्यांनी खूप कामं केली आहेत आपली. थँक्यू सो मच त्यांना, कारण की त्यांनी खूपच आधी काही न विचारता बरीचदा हेल्प केली आहेत. आता मी खुश आहे की थोडेफार पैसे येत आहेत त्या इंडस्ट्रीमधनं. तर मी ट्राय करतोय की ज्या लोकांनी माझ्यासोबत आधी काम केलं त्यांनाच घ्यायचं, त्यांच्यासोबत काम करायची, मजा मस्ती करायची, आणि आपलेच पैसे आपल्यामध्येच खेळायला हवे. तर त्यामुळे खूप जास्त आनंद भेटतो की आपल्या मित्रांना आपल्यासोबत मजा पण करायला भेटते आणि थोडी इकॉनॉमिकल वाईज पण मदत होते. तर यापेक्षा बेस्ट फिलिंग काय राहू शकते. म्हणून मला कॉन्टेंट बनवायला खूप मजा येते, ब्रँडचे कामं करायला खूप मजा येते. थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी माझ्यासोबत एवढी कामं केली आहेत, हेल्प केली आहेत प्रत्येक ब्रँडसाठी. मेन म्हणजे आपला मंदार भाई जो मला मॅनेज करतो, मंदार नेवे, खूप क्यूट मुलगा आहे तो. त्याच्यामुळेच मला खूप चांगले चांगले ब्रँड्स करायला भेटतात, चांगले अपॉर्च्युनिटीज भेटते. तर थँक्यू सो मच मंदार. आणि माझी एजन्सी क्रिएट विथ ब्रँड्स, खूप भारी काम करते ती एजन्सी. बघू पुढे काय होतं, दाखवतो तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये. थँक्यू एवढा टाइम ऐकल्याबद्दल. बाय बाय. प्रणव, तुसी जा रहे हो?
रडू येते यार मला. मिस कळला मी खूपच तुला. असंच मिस करा मला. पुढच्याच बोलवा, जाऊयात आपण कुठे फिरायला. शुअर भाई. थँक्यू सो मच फॉर युअर काइंड एफर्ट भाई. थँक्यू भाई. बाय बाय बाय. चला बाय बाय बाय. हाय, आता रिव्हर्स वॉटरफॉलला आलोय. खूप जास्त वेगळा सीन आहे. अनबिलिव्हेबल आहे. थंड हवा आणि वॉटरफॉलचा उलट येणाऱ्या पाण्याचे तुषार असे मस्त चेहऱ्यावर लागतं. एकदम थंडगार वाटतंय. आणि किती जास्त ग्रीन आहे, किती जास्त ग्रीन आहे. मी कधी तेवढं हिरवळ बघितले. तुम्हाला दाखवतो. हे इकडून पाणी येत आहे, इथून असं जात आहे इकडे आणि असा छोटासा वॉटरफॉल होतोय आणि रिटर्न पाणी येत आहे. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. वाह वाह. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. रिव्हर्स वॉटरफॉल वरनं आता आमच्या बेस विलेजच्या घरात जात होतो आणि रस्त्यामध्ये काहीतरी भयानक दिसला आम्हाला. हे पा कस काय असं ठेवू शकतं कोणी. किती फाटली आमची. अर्ज किया है. फायनली पोहोचलो आमच्या स्टेवर. तर आज तिसरा दिवस चालू झाला आहे आमचा सह्याद्रीच्या सांब्रद या गावामध्ये. हे गाव अकोले तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात. आणि आज आम्ही सांदन व्हॅलीला जाणार होतो. सांदन व्हॅलीला बघणार होतो, फिरणार होतो आणि रॅपलिंग पण करणार होतो. तर बघा आम्हाला एक वॉटरफॉल भेटला आणि एक वेगळाच अनुभव आला आहे आम्हाला तिकडे. बघा. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. वाह वाह. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है. तुम ही कहो कि ये अंदाज़े गुफ्तगू क्या है. तुम ही कहो कि ये अंदाज़े गुफ्तगू क्या है. अर्ज किया है. शायद हो. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही अरे 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 कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे अरे 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 कोण आहे हा. अरे सागर चालला भोकात. रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजलेत आणि आम्ही 3 जण म्हणजे आकाश आणि आमचा लोकेशन स्काउट सागर, आम्ही 3 जण ह्या स्कूटीवर आणि अशा अंधारात रात्री 10 वाजता आणि आम्हाला 10ची कसाराची ट्रेन पकडायची आहे. पण आता बघू. तर अशी परिस्थिती आपल्यावर कशी काय आली हे आपण आकाशकडनं ऐकूयात. आम्ही कालच निघणार होतो, पण आमचे डिरेक्टर मॅम आणि आमचा स्काउटिंग मॅनेजरने सांगितलं की आज थांबू आपण आणि ते निसर्गरम्य वातावरण बघू जे तुम्ही बघितलंय. आपलं सांदन व्हॅली, सुंदर मंदिर, खरंच भारी वाटलं वेस्टर्न घाट्स फिरून. आणि थँक्स टू दिस गाडी जी फुकटमध्ये आम्हाला भेटली आहे आणि तिला एवढी घासली आहे आम्ही. 300 किलोमीटर चालवली डायरेक्ट, तब्बल 300 किलोमीटर. मला माहिती का कशी दिली त्यांनी. ते म्हणे भैया आप स्टुडिओ में शूट करने वाले ना, स्टुडिओ में शूट करने वाले हो ना. ते म्हटलं हा स्टुडिओ में शूट करने वाला. म्हटलं आपला प्लॅन काय, आता आपण आधी घरी पोहोचूयात. हो, आता फक्त घरी पोहोचायचंय. कसाऱ्याची ट्रेन मिळाली पाहिजे. ब्लॉग एकदम भारी होता. नाही नाही नाही, तू विचार कॅमेरामध्ये. तू कॅमेरामध्ये
हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आमचा व्लॉग इथून सुरुवात आहे. नाही पण सागर मजा आली भाई, एक नंबर जागा दाखवली भाई. काय एक्सपिरियन्स दिलाय तू. वॉन्डर विथ वाईल्डचं प्रमोशन करणार, इंटिग्रेशन मार्केटिंग करणार त्याचं काहीतरी करणार, तुझा ब्रँड आहे मार्केटिंग. अच्छा तो सो आम्ही अरेंज करतो सगळ्या ऑफ बीट, थोडंसं ट्रेक्स वगैरे. आता यांना जे एक्सपिरियन्स दिला ऑफ बीट, एक भंडारदऱ्याचा आम्ही पुरा चक्कर काढलाय, गेलो या रूटने आणि आलो त्या रूटने. तुम्ही ट्रेक करायला आमच्याकडे येऊ शकता. आमचा पेज आहे, पेजला फॉलो करा. तर आता ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. असे छान छान ब्रँड्स येत राहावे म्हणून तुम्ही आपल्या आकाशला असेच सपोर्ट करत राहा आणि कॉमेंट मध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग. पेट्रोल पंपच्या बाजूला नसते यूज करत फोन. तुम्हाला वाटलं असेल ब्लॉग संपलाय, पण नाही, काहीतरी राहिलंय, काहीतरी घोळ झालाय. यायचंय. तर मितालीची कसारावरची लास्ट लोकल सुटली आणि ती लोक थांबत पण होती लोकल, पण अनफॉर्च्युनेटली ती चालली गेली आणि आम्ही नेक्स्ट स्टेशन ती ट्रेन कॅच करण्याचा प्रयत्न केला. क्या तूफानी किया ये तीन लोगों ने, क्या तूफानी किया है. ब्लॉग एंड क्यों नहीं हुआ अभी तक, क्या हुआ क्या है गाइस. आम्ही ट्रेन चेस केली आणि ती मिस केली, अजून एक ट्रेन चेस केली, अजून एक मिस केली आणि फायनली वी आर ॲट वेअर आसनगाव. क्या गाडी चलाया मैंने, धूम धूम. खतरनाक ट्रेन चेस होती ती. अरे ट्रेन मध्ये डेड आणि कॉल कर पोचली की मेसेज टाक, कॉल कर, काही. वेस्टर्न घाट्स में एक ऐसी जगह है जहाँ मैं सीक्रेटली जाता रहता हूँ. वहाँ मैं सोलो कैंपिंग करता हूँ, खुद का खाना बनाता हूँ और प्यारे लोकल लोगों से मिलता हूँ. तो आज मैं आपको दिखाता हूँ मेरी फेवरेट जगह विथ हीरो जूम पेट्रोल. वेस्टर्न घाट्स में ड्राइव करने का बेस्ट टाइम तो मानसून में है, क्योंकि इस टाइम में पूरे माउंटेन्स हेवन की तरह फील होते हैं. और इस बार मुझे ज़्यादा मज़ा आया क्योंकि साथ में थी जूम की कंफर्टेबल राइड, जिसके फास्ट एक्सेलरेशन फीचर ने मेरा टाइम बचा दिया. और कॉर्नरिंग लाइट फीचर जो लो लाइट में ऑटोमेटिकली ऑन हो जाने की वजह से ये घाट के रिस्की टर्न्स इजीली कंप्लीट हो गए. तो मैं फाइनली घुस गया हूँ अहिल्यानगर और नासिक के बीच भंडारदरा में. हाँ, मुझे जो भी गाँव दिखे वहाँ मैं रुक जाता हूँ और यहाँ के प्यारे लोगों के साथ टाइम बिताता हूँ. यहाँ के हवा में एक अलग ही जादू है जो मुझे खुद को खुद से फिर से मिलाती है. आणि संत तर म्हणूनच गेलेत की तुका मने उभी राहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तूने डारा जो प्रीत का डोरा. You can also join and win the Zoom Hero Petrol. Just make a video exploring your city with this music and just tag them. बाकी घूमते रहो और घुस जाओ जो भी गाँव आपको अच्छा लगे. तोरे आगे मैं सर को झुका दूं. यो, खरंच खूप मजा आली ह्या जर्नीमध्ये. खूप छान वाटतं असे व्हिडिओज बनवायला आणि अशा छान छान लोकांसोबत काम करायला. अशा गोष्टी डॉक्युमेंट करून ठेवायला खूप छान वाटतं, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. लाईक करा आणि मस्त मस्त कॉमेंट्स करा. थँक्यू सो मच. बाय बाय.